लबाधित सत्यावर पाहू गेल्यास महाराष्ट्रात मौर्य, सातवाहन, यादव राजवंशाने सुशासन केले, तर शेतकऱ्यांचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सक्षम महाराष्ट्राची निर्मिती केली. वारकरी संतांच्या पावनभूमीत जवळपास 2.25 कोटी शेतकरी हल्लीच्या राजसत्तेपासून दुर्लक्षित आहे. निद्रिस्त राजसत्तेला जागविण्यासाठी बळीराजा पार्टीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांदा ते बांदा आंदोलन करून न्याय मिळवून दिला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातील युवा बेरोजगार रोजगारासाठी व्याकुळ असून 7,17,000 पदे भरण्याच्या प्रतीक्षेत आहे. राज्यातील कुपोषण, महिलांवरील वाढते अत्याचार, स्मार्ट सिटीच्या नावाने सिमेंटचे जंगल, रस्त्याने प्रदूषणाच्या विळख्यात मराठी माणूस फसत चालला आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठला असून भ्रष्टाचार मुक्तीसाठी पायपीट करावी लागत आहे. निवडणुकीतील आश्वासने फोल ठरून टरफेल निघाली आहेत. तिजोऱ्यांच्या खळखळाटाने निधीची पळवापळव सुरू आहे, तर काही उद्योगपतींसाठी शाही पायघड्यावर सरकार नाचवत आहे. तर कर्जमुक्तीच्या पोकळ घोषणेने बळीराजांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. मराठी माणूस व हिंदू शेतकऱ्यांना हक्क मिळवून देण्यासाठी बळीराजा पार्टी सदैव कार्यरत आहे. बळीराजा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फसवणुकीपासून वाचविण्यासाठी आधार केंद्र सुरू करण्यात आले. वणी ते यवतमाळ आक्रोश दिंडीने कापूस सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास सरकारला भाग पाडले, तर FRCचे हप्ते मिळवून दिले गेले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पाणी प्रश्न निकाली काढला, तर पंचक्रोशीतील मराठी वारकऱ्यांचा सत्कार समारंभ घेऊन अन्नदाता सुखी भवसाठी बळीराजा पार्टीने आत्महत्याग्रस्त गावात मशाल मोर्चे काढले. छत्तीसगड सारख्या राज्यात सामान्य कुटुंबातील लोकांना उमेदवारी देण्यात आल्या. विमा कंपनीने ऑनलाईन नोंदणीची घातलेली अट रद्द करण्यासाठी चक्काजाम करून अट रद्द करण्यास भाग पाडले. अशा प्रकारे अन्य राज्यातही सामान्य कुटुंबांना राजनैतिक हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचं काम बळीराजा पार्टीने केले आहे. तुळजापूर येथील भवानी मातेचे दर्शन घेऊन फुलेवाडा पुणे अशी आसूड यात्रा काढून पीक विम्याचे 2,200 कोटी रुपयाचे वाटप करण्यास विमा कंपनीला भाग पाडले. बळीराजा संवाद यात्रेने अशोक लेल्यांनी शेतकऱ्यांचे थांबविलेले रुपये आणि त्यांच्या प्रकल्पग्रस्त मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्यात आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावले. भारताची अर्थव्यवस्था जेव्हा जेव्हा सदृढ होते, तेव्हा शेतकऱ्यांच्या उत्पादनामुळे व रास्त भावामुळेच हा पूर्व इतिहास सर्वज्ञात आहे. म्हणूनच भारताला सोन्याची चिडिया म्हटले जात होते. हेच दिवस पुन्हा मिळवून देण्यासाठी बळीराजा पार्टी भारताच्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकारासाठी घटना साक्षर अभियान राबविण्यासाठी कार्यरत आहे. बळीराजा पार्टी यालाच अन्नदाता सुखी भव असे म्हणत असून इडापिडा टळणार व बळीचे राज्य येणार असा ध्यास धरला आहे.